आणि एक मोठी बातमी आहे। विजय शिवतारे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे। समज देऊन देखील पक्षाविरोधामध्ये भूमिका घेतल्यानं ही कारवाई होणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। शिवतारेंची वारंवार अजित पवार यांच्यावरती आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा ते टीका करतायत आणि त्यामुळे त्यांच्यावरती आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे असं सूत्रांनी सांगितलंय। युती धर्म न पाळल्यास शिवतारेंवरती शिस्तभंग याची कारवाई केली जाईल। गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। गणेश, शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुत एका प्रकारचं गढूळ वातावरण झालेलं आहे। शिंदे गटाकडून पण आणि अजित पवार गटाकडून पण शिवतारेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। काल डोम इथं एक बैठक बोलवण्यात आली होती ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं, मात्र शिवतारे तिकडे आले नाहीत। मुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्यांना शिवतारेंना संपर्क करून बैठकीसाठी येण्यास बोलवावं असं सूचना केल्या होत्या, मात्र शिवतारेंचा फोन बंद होता आणि त्यांना समज दिल्यानंतरही ते निवडणूक लढण्यावर ठाम असल्यामुळं हे वातावरण निर्मिती स्वतःसाठी करतात। त्यामुळं महायुतीमध्ये वातावरण खराब होतंय आणि यासाठी जर शिवतारेंनी युती धर्म पाळला नाही, दिलेली सूचना पाळली नाही, तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा सूर मुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे पुढचे 1-2 दिवस या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। शिवतारे ज्या प्रकारे भेटी घेत आहेत, शिवतारे ज्या प्रकारे पक्षात अंतर्गत पक्षाच्या प्रमुखांकडनं दिलेल्या आदेशाचं पालन नाही करतायत, त्याला पाहता त्यांच्या विरुद्ध ही कारवाई होऊ शकते आणि संबंधित काही मंत्र्यांना किंवा त्या भागातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटण्याचे आदेश दिले आहेत। जर त्यानंतरही काही होत नाही तर ही कारवाई करण्यात येईल। निश्चित। धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।